लाडक्या बहिणींना पैसे मिळणार। महाराष्ट्र सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आजपासून मिळणार आहे। महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी हा देण्यासंदर्भात माहिती दिली। त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे 9 ऑक्टोबर रोजी आपण शेवटचं डीबीटी केलेलं होतं आणि त्यावेळेला जवळपास 2,34,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेअंतर्गत लाभ दिला होता। आज त्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश तर आहेच, पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात। उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तार सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचा आज 5 नोव्हेंबर बुधवार 100% गोड सुद्धा झालेला आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या, परंतु लाडक्या बहिणींनो कालपासून म्हणजे 4 नोव्हेंबर पासून बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना आज 5 नोव्हेंबर बुधवार रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत। त्याचप्रमाणे उद्या 6 नोव्हेंबर गुरुवार रोजी सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज 5 नोव्हेंबर बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत या 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे वाटप होत आहेत। कारण लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये दिवाळीच्या अगोदरच वाटप केला जाणार होता, परंतु राज्य सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये दिवाळीच्या निमित्तानं दोन्ही हप्त्यांचे पैसे आलेले नव्हते। त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 22 निमित्तानं दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप करा असे आदेश एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले होते, परंतु परत काही तांत्रिक अडचण आल्यामुळे आणि राज्य सरकारच्या तिजोरीवरती भार आल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये 23 ऑक्टोबर या ठिकाणी गुरुवारी 22 निमित्ताने हे पैसे वाटप करण्यात आलेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज होत्या। तर हीच नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून काल या ठिकाणी 4 नोव्हेंबर पासून दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही, सर्व बहिणींची प्रतीक्षा संपत आहे। कारण लाडक्या बहिणींना आज 5 नोव्हेंबर, उद्या 6 नोव्हेंबर, परवा दिवशी 7 नोव्हेंबर, तर हे पैसे 7 नोव्हेंबर पर्यंत अशाच पद्धतीने वाटप सुद्धा होणार आहे। तर आपण या ठिकाणी सर्वात अगोदर बघून घेऊयात की काल कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत, आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत आणि उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये सुद्धा तुमचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होऊन जाईल। बघा, लाडकी बहिणींना ऑक्टोबर महिना संपला तरी पण तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते, म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता येण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये उशीर सुद्धा झालेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे ऑक्टोबरच्या हप्त्याची, नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे। कारण लाडक्या बहिणींना आताच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज 5 नोव्हेंबर बुधवारसाठी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। आज 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 3,000 रुपये जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। थेट उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतात तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। भाऊबीजेच्या वाट बघत म्हणजे ते लाडक्या बहिणींच्या भाऊबीज मिळणारच, भाऊबीज मिळणार आणि लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार। तर बघा, लाडक्या बहिणींना आताच एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींची ऑक्टोबरच्या हप्त्याची, नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये दिवाळीच्या अगोदर पैसे न आल्यामुळे, भाऊबीजच्या निमित्तानं पैसे न आल्यामुळे तुमच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजीचा सूड तयार झालेला होता आणि राज्य सरकारवरती तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये राग सुद्धा तयार
तयार झालेला होता. तर हा राग दूर करण्यासाठी कालपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना मागच्या 3 दिवसांपूर्वी GR आलेला होता आणि त्याप्रमाणे लाडक्या बहिणींना कालपासूनच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. आज सुद्धा हे पैसे अशाच पद्धतीने वाटप होत आहेत आणि लाडक्या बहिणींना उद्या सुद्धा पैसे वाटप होणार आहेत. म्हणजेच खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची ऑक्टोबरच्या हप्त्याचे आणि नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. आज 5 नोव्हेंबर बुधवारी या प्रमुख जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतायत लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे आणि 17 तारखेपर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील. तर बघा लाडक्या बहिणींना आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नसतील त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर या निर्णयामुळे राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची ऑक्टोबरच्या हप्त्याचे आणि नोव्हेंबरच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता तुमचा जास्त वेळ न घेता लगेचच तुम्हाला आज 5 नोव्हेंबर बुधवारसाठी ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, ज्या जिल्ह्यांमध्ये आज सकाळी पैसे वाटप होत आहेत, दुपारी पैसे वाटप होतील आणि संध्याकाळी पैसे वाटप होतील, तर त्या प्रमुख जिल्ह्यांची यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुमचा सुद्धा आजच 5 नोव्हेंबर बुधवार या ठिकाणी गोड सुद्धा होऊन जाणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना आजच आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरच्या अगोदर KYC करायचे आहे. ज्या लाडक्या बहिणी 18 नोव्हेंबरच्या अगोदर KYC करतील त्यांच्याच खात्यामध्ये पुढील 4 वर्ष लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होत राहील, परंतु ज्या लाडक्या बहिणी KYC करणार नाहीत अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार नाही. अशा लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना KYCची अट लावण्यात आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणी KYC करतील त्यांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी KYC करणार नाहीत त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या पैशांसाठी नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी या ठिकाणी KYCची अट लावण्यात आलेली नाही, परंतु लाडक्या बहिणींनो पुढच्या म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून या ठिकाणी जर तुम्हाला हप्ता मिळवायचा असेल तर त्यावेळेस KYCची अट 100% लावण्यात येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून KYC करण्यासाठी बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे. तर ही KYC कशी करायची, कुठे करायची, कुणी करायची, कधीपर्यंत करायची आहे, KYC केला तर काय फायदा होईल, KYC नाही केला तर काय तोटा होईल, तर याची संपूर्ण सविस्तर यादी आणि संपूर्ण सविस्तर माहिती वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना फक्त आणि फक्त 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे. बघा आम्हाला सुद्धा माहिती आहे की लाडक्या बहिणींना भरपूर कामे असतात, घरामधील स्वयंपाक असेल, भांडी कामं असेल, धुण्यांचं काम असेल, शेतामधील कामे असतील, मोलमजुरी करणाऱ्या ताया असतील, अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा भरपूर कामे असतील. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमचा सुद्धा जास्त वेळ घेणार नाही. तुम्हाला सुद्धा कमी शब्दामध्ये जी लेटेस्ट महत्त्वाची माहिती आलेली आहे ती माहिती सांगणार आहे. त्यासोबत कालपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. काल कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आले, आज बुधवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येत आहेत आणि उद्या गुरुवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, तर त्याचे संपूर्ण सविस्तर यादी माहिती वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना फक्त आणि फक्त 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकार
सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार काल या ठिकाणी मंगळवार होता, म्हणजेच काल या ठिकाणी 4 नोव्हेंबर होता. तर काल एकाच दिवशी भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करणं शक्य झालेलं नव्हतं. म्हणजेच लाडके बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की तुमच्या खात्यामध्ये हे पैसे तुमच्या आधार कार्डाच्या आधारावरती बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होत असतात. म्हणजेच तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक असेल तरच तुम्हाला हे पैसे जमा होत असतात. त्यामुळे लाडके बहिणींना या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार ही डीबीटीची प्रोसेस एका दिवसाला 35 ते 40 लाख बहिणींची होत असते. त्यामुळे काल 4 नोव्हेंबर मंगळवार रोजी कमी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. परंतु लाडके बहिणींना आज 5 नोव्हेंबर बुधवार आहे, तर आज जास्तीत जास्त बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील. म्हणजे ज्या बहिणींना काल आलेले नसतील त्यांना आज पैसे येणार आहेत. आणि लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींना आज पैसे येणार नाही तर त्या लाडक्या बहिणींना उद्या पैसे येणार आहेत का त्याविषयी सुद्धा माहिती घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींना काल भरपूर ताईंनी कमेंट केलेले आहेत की दादा आमच्या खात्यामध्ये 1500 आले, दादा आमच्या खात्यामध्ये फक्त 1500 आले, अशा पद्धतीने कमेंट केलेले आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, काल ज्यांना 1500 आले त्यांना फक्त ऑक्टोबरचा हप्ता मिळालेला आहे. त्यांना आज नोव्हेंबर महिन्याचा हप्ता किती वाजता मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. त्यामुळे फक्त आणि फक्त 2च मिनिटाचा वेळ काढा. या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये फक्त ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होणार नाही. त्यासोबत अजून काही लाभांचे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला सुद्धा अजून कोणकोणत्या लाभांचे पैसे वाटप होणार आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे. बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तर यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट वाटप सुद्धा होणार आहे. बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 100% वाटप होत आहे. आता तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे. कारण लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, त्यासोबत पंचायत समिती असेल, तर अशा सर्व या ठिकाणी सरकारी निवडणुका या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये निवडणुकीच्या अगोदर हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना निधी वाटपाला कालपासून सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे. तर काल या ठिकाणी काल मंगळवार होता, 4 नोव्हेंबर होता. तर काल कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले, कोणकोणत्या बहिणींना पैसे जमा झाले. आज 5 नोव्हेंबर आहे, तर आज बुधवार आहे. तर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहेत, तर त्याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण सुद्धा येणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पैसे यायला अडचण येऊ नये, सर्वांना जसे पैसे येत आहेत तसेच आपल्याला पैसे यायला पाहिजेत, तर हा व्हिडिओ 2 मिनिटं काळजीपूर्वक पाहायचा आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, राज्य सरकारच्या माध्यमातून काल मंगळवारी 4 नोव्हेंबर रोजी या ठिकाणी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्यात आलेले आहेत. परंतु काल 12 जिल्ह्यांमधील काही बहिणींना पैसे आले, काही बहिणींना पैसे आलेले नाहीत. बघा कालच्या 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो. त्यासोबत लाडक्या बहिणींना, आज या ठिकाणी बुधवार आहे, आज 5 नोव्हेंबर, आज 12 जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत. म्हणजेच आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत. आणि त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींनो, उद्या 6 नोव्हेंबर, उद्या गुरुवार आहे, तर उद्या सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना, सर्व लाडक्या बहिणींचा मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या ठिकाणी 100% गोड सुद्धा होतच आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही, चिंता करायची गरज नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत. तर आपण या ठिकाणी बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला देऊन सुद्धा टाकत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, त्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येतील. जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. त्यासोबत लाडक्या बहिणींनो, ज्यांचं खातं पोस्टामध्ये असेल, ज्यांचं खातं SBI बँकेमध्ये असेल, ज्यांचं बँक खातं ICICI बँक, IDBI बँक, HDFC बँक,
बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँका अशा ज्या बँका आहेत तर अशा बँकेमध्ये असेल तर तुम्ही तात्काळ हे महत्त्वाचं काम करायचं आहे. अन्यथा दुसऱ्या बँकेमध्ये कोणकोणतीही कामे करायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडकी बहिणींनो, तुम्हाला आता सांगितलेल्या बँकेमध्ये खातं असेल तर तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण लाडक्या बहिणींनो या खात्यांचा एक प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे सर्वांना पैसे येऊ शकतात, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण सुद्धा येऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पैसे यायला अडचण येऊ नये तर हा व्हिडिओ 2 मिनिटं पाहायचा आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड आजसाठी करण्यात आलेली आहे, कोणकोणत्या बँकांची निवड करण्यात आलेली आहे, म्हणजेच आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवायला सुरुवात करण्यात आलेली आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा तोटा सुद्धा होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, हे सरकार महायुतीचं सरकार आहे. हे सरकार फक्त लाडक्या बहिणींमुळे आलेलं आहे. त्यामुळे हे सरकार लाडक्या बहिणींसाठी जास्तीत जास्त योजना राबवत आहे. हे सरकार लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त पैसे देत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो सांगायचं झालं तर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, पंचायत समितीच्या निवडणुका असतील, तर या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये सरकारला जास्तीत जास्त मतदानाची गरज आहे. त्यामुळे सरकार सर्व योजनांचे पैसे सोडत आहे. आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींना काल ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला आहे. आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आज लगेच विस्तांतर सुद्धा होतच आहे, परंतु आज 5 नोव्हेंबर बुधवार आहे, तर आज फक्त ऑक्टोबर महिन्याचा हप्ता येणार आहे का किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. कारण लाडक्या बहिणींनो आता भरपूर उशीर झालेला आहे, आता उशीर होणार नाही अशी माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे. कारण एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द 100% खरा असतो. एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पाळत असतात. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मागच्या 1 वर्षांपासून या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पाळलेला आहे. कारण लाडके बहीण योजनेचे सर्व हप्ते सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सोडत आहेत, कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवू शकता आणि तुमचा एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास सुद्धा आहे. कारण लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पाळत असतात. या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब कोणत्याही लाडक्या बहिणींना धोका सुद्धा देतच नसतात. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला सुद्धा लाईक करून ठेवा. कारण लाडक्या बहिणींनो हे सरकार महायुतीचं आहे. हा सरकारने दिलेला शब्द या ठिकाणी 100% पाळलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो या ठिकाणी काळजी करायची गरज नाही, चिंता करायची कसलीच गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे, कोणकोणत्या बँकेमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे त्याचीच माहिती देऊन टाकतो. म्हणजेच लाडक्या बहिणींनो आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील तर याची संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा तोटा सुद्धा होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो सरकारने दिलेल्या माहितीनुसार आज काही बहिणींच्या खात्यामध्ये 1500 येतील, काही बहिणींच्या खात्यामध्ये 3000 येतील, काही बहिणींच्या खात्यामध्ये 4500 येतील, काही बहिणींच्या खात्यामध्ये 6000 येतील. म्हणजेच सर्व बहिणींना समान पैसे वाटप होणार नाहीत. काही लाडक्या बहिणींना कमी पैसे वाटप होतील आणि काही लाडक्या बहिणींना जास्त पैसे वाटप सुद्धा होणार आहे. तर आपण या ठिकाणी बघून घेऊयात की कोणकोणत्या लाडक्या बहिणींना जास्त पैसे वाटप होतील आणि कोणत्या लाडक्या बहिणींना कमी पैसे वाटप होणार आहे, तर त्याचे संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा तोटा सुद्धा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला कसल्याही प्रकारचा तोटा होऊ नये, तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची ऑक्टोबरच्या हप्त्याची नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे
पैसे जमा सुद्धा होऊन जाणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, तर याची संपूर्ण सविस्तर यादी पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना त्याच्या अगोदर या ठिकाणी लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून या ठिकाणी 2 हप्त्यांसाठी कोणकोणते नियम, कोणकोणत्या अटी, कोणकोणत्या शर्ती लावण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। कारण लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होणार नाही। यासाठी राज्य सरकारकडून काही महत्त्वाच्या अटी, काही महत्त्वाच्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। ज्या लाडक्या बहिणी महत्त्वाच्या अटींमध्ये, महत्त्वाच्या पात्रतांमध्ये बसत असतील त्यांना पैसे वाटप होतील। परंतु ज्या लाडक्या बहिणी महत्त्वाच्या नियमांमध्ये, महत्त्वाच्या अटींमध्ये, पात्रतांमध्ये, शर्तींमध्ये बसत नसतील अशा बहिणींना पैसे वाटप होणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना अशा लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर आपण या ठिकाणी बघून घेऊयात की कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आज या ठिकाणी 5 नोव्हेंबर बुधवार रोजी कोणकोणत्या बहिणींना पैसे मिळत आहेत, उद्या 6 नोव्हेंबर गुरुवार रोजी कोणकोणत्या बहिणींना पैसे मिळतील, तर त्याचे संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगून टाकतो, जेणेकरून तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुमच्या मोबाईलवरती येऊन सुद्धा जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहे। परंतु त्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्या सर्व लाडक्या बहिणींनी काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत। ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे केलेली असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येणार नाही, त्यांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना हे सरकार महायुतीचं आहे, हे सरकार लाडक्या बहिणींना सक्षम बनवत आहे, हे सरकार लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींच्या पायावरती उभा सुद्धा करत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा सरकारला मतदान केलं आणि सरकार सुद्धा तुम्हाला वेळेवर पैसे पाठवत आहे। परंतु काही अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नाहीत, काही बहिणींना मागील हप्तेच आलेले नाहीत। तर बघा लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, तर अशा लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। कारण सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तर यांच्या माध्यमातून आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत, या ठिकाणी उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील आणि या ठिकाणी काल कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहेत, तर त्याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण सुद्धा निर्माण होणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येऊ नये, आपल्या खात्यामध्ये खटाखट पैसे यायलाच पाहिजे, तर या ठिकाणी काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजे। जर तुम्ही अगोदरपासून महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही। परंतु ज्या लाडक्या बहिणींनी अगोदरपासून महत्त्वाची कामे केलेली नसतील त्या लाडक्या बहिणींना 100% काळजी करायची गरज सुद्धा भासणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना याच्यामध्ये सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीने आपल्या आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक केलेला असायला पाहिजे। ज्या बहिणीने आधार कार्ड बँकेला लिंक केलेला असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण सुद्धा येणार नाही। त्यासोबत लाडक्या बहिणींना दुसरं जे महत्त्वाचं काम आहे तर ते दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही तुमच्या बँक खात्याची KYC करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं शेवटचं काम म्हणजे लाडक्या बहिणींना जर तुम्ही अजून या ठिकाणी बँक खात्याची KYC केलेली नसेल, बँक पासबुकची KYC केलेली नसेल तर लवकरात लवकर बँक खात्याची KYC सुद्धा करायची आहे। बघा आता या ठिकाणी आपण महत्त्वाची कामे बघितली, आता आपण बघून घेऊयात की आज कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत, आज कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। परंतु त्या अगोदर पात्रता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी सुरू करण्यात आलेले होते आणि त्याच वेळेस लाडक्या बहिणींना काही पात्रता लावण्यात आलेल्या होत्या, जसं की 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, उत्पन्न कमी असायला पाहिजे, लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी नसायला पाहिजेत, घरामध्ये 2 पेक्षा अधिक महिला लाभार्थी नसायला पाहिजेत। बघा अशा पात्रता, असे नियम, अशा अटी लावण्यात आलेल्या होत्या। ज्या लाडक्या बहिणी अशा नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत असतील त्यांना पैसे वाटप होतील। परंतु ज्या लाडक्या बहिणी अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये, नियमांमध्ये बसत नसतील त्यांना हे पैसे वाटप सुद्धा
होणार नाहीत. बघा, पात्रता बघितली, अटी शर्ती बघितलेल्या आहेत. आता आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत. बघा, लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, हिंगोली, गडचिरोली, गोंदिया, भंडारा असेल, परभणी, बीड, रत्नागिरी, रायगड, सोलापूर, कोल्हापूर, त्यासोबतच या ठिकाणी जालना, जळगाव अशा सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना या ठिकाणी 29 ऑक्टोबर रोजी GR काढण्यात आलेला होता. त्यामुळे लाडक्या बहिणींनो काल 4 नोव्हेंबर मंगळवारपासून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. काल मंगळवार रोजी काही बहिणींना ऑक्टोबर हप्ता आला. आज बुधवारी काही बहिणींना पैसे येतील आणि उद्या गुरुवारी सुद्धा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप होईल. आणि लाडक्या बहिणींनो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा वाटप होणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. परंतु सध्याच्या स्थितीला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे. ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे. सर्व महत्त्वाची कामे करून ठेवा. तुम्हाला सुद्धा अजून पैसे आलेले नसतील तर तुम्हाला येत्या 2 दिवसांच्या अगोदर हे पैसे वाटप सुद्धा होऊन जातील. बघा, संपूर्ण सविस्तर माहिती दिली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना जय महाराष्ट्र.